रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. जनसुराज्याच्या उमेदवारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद गणातून जनसुराज्य पक्षाच्या वतीने गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या कोडोली पूर्व भागातून दाखले गावचे विद्यमान पंचायत समिती सदस्य रणजित शिंदे यांना उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला. तसेच कोडोली पश्चिम पंचायत भागातून मोहन सोपडे यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्व उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रसंगी जनसुराज्य पक्षाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मोटारसायकल व चारचाकी वाहनांच्या भव्य ताफ्यासह रॅली काढण्यात आली. कोडोली येथील अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कोडोलीच्या मुख्य मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत, गळ्यात जनसुराज्य पक्षाचे मफलर बांधून घोषणाबाजी करत वाहनांचा लांबलचक ताफा काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ही रॅली कोडोली, बहिरेवाडी, जाखले, केखले, पोखले, माले मार्गे पन्हाळा येथे पोहोचून अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान कोडोली येथील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपतींचे दर्शन घेण्यात आले. याच ठिकाणी विरोधी सर्वपक्षीय गटातील उमेदवारांनीही संयुक्तपणे अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ केला. जिल्हा परिषद कोडोली मतदारसंघातून सर्वपक्षीय पातळीवरील अपक्ष उमेदवार म्हणून अमरबाबा पाटील व प्रवीण शामराव पाटील, शिवसेना उबाठा गटातून वीरेंद्र किरण पाटील व नितीन दिलीप माने, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून संतोष चोपडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा नेते ज्योतिरादित्य कोरे, सुरेश पाटील, नंदन पाटील, के.आर. पाटील, राजाराम जाधव यांच्यासह कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.